विडा अर्पिता भला स्वामीच्या मुखी शुद्ध रंगला ठेवणी पुढे जीव दक्षिणा बैसलो गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सखा पावना घरी आजचा दिना सोनिया परे करोनी सख्या शुद्ध वासना बैसलो गुरु मूर्ती पूजना मन वस्त्र हे दृष्टी देखिता स्वयमा मूर्ती अवलोकिता पिटली भ्रांती काये वर्णु मी तयाचे गुणा बैसलो गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सखा पावना घरी आजचा दिना सोनिया परे करोनी सख्या शुद्ध वासना बैसलो गुरु मूर्ती पूजना मन वस्त्र हे चढवूनी तया देह अर्पिला स्वामीच्या पाया निज नाम द्या अत्रिनंदना बैसलो गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सखा पावना घरी आजचा दिना सोनिया परे करोणी सख्या शुद्ध वासना बैसलो गुरु मूर्ती पूजना सत्व तो विडा अर्पिला भला स्वामीच्या मुखी शुद्ध रंगला ठेवूनी पुढे जीव दक्षिणा बैसलो गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सखा पाहुणा घरी आजचा दिना सोनिया परी करोणी सख्या शुद्ध वासना बैसलो गुरु मूर्ती पूजना कर जोडोनी स्तुती मांडली जीवलग गुरु बाप माऊली भक्ती द्या मला सख्या सज्जना बैसलो गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सखा पावना घरी आजचा दिना सोनिया परे करोणी सख्या शुद्ध वासना बैसलो गुरु मूर्ती पूजना दिगंबर देवा दत्ता 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 साऊंड सिस्टम वाले जनरेटर बंद करा दिगंबर देवा दत्ता दिगंबर देवा दत्ता दिगंबर बंद करा, बंद. देवा दत्ता लाईट आलेली आहे साऊंड सिस्टम वाल्याने जनरेटर बंद करून घ्यावं देवा दत्ता दिगंबर देवा दत्ता दिगंबर देवा दत्ता सद्गुरु महाराज की जय अत्रि अनुसया माता की जय आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त साऊंड सर्व्हिस वाल्यांना सूचना आहे लाईट आलेली आहे त्यांनी लाईटवर स्पीकर जोडून जनरेटर बंद करावं
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमृते नन्दवातीतं गगनसदृशं तत्त्वंशादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वाणि साक्षीभूता भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुस्तं नमामि सद्गुरु महाराज की जय आनंदाय नमो नमः दत्तात्रेयाय नमो नमः अविनाशाय नमो नमः दिगंबराय नमो नमः जय जय सद्गुरु अमरपती विवेक तोची ऐरावती सर्व सुखाची सर्व संपत्ती तुझे ठाई विलासत आनंद तोची श्री सद्गुरु जयासी ज्ञानपदाचा अधिकारू अव्यक्त अव्यंगत निर्विकारू साक्षात्कार जयाचा श्री मायाती नाचिने नृत्य कळा रंगिने तुझे मन संरक्षोने आपुली लीला दावत ब्रह्मानंदू तोची जयंतू पुत्र तुझा विख्यातू ज्योती स्वरूप पौत्र शोभितू पंच निर्गुण इच्छा तेची इंद्रायणी शोभे तुझ्या सुख नयनी आनंदवन क्रीडांगणी तुझ लागी दिदले सृष्टीचे दैवत आत्मांगी देव शोभत भवानु ऐसा मरणात पूर्ण ब्रह्मजो सद्गुरु अनुभव तोची ऐरावती तुझे वाहन गा जगतपती श्वेत वर्ण अंग कांती परमरमणीय सतेज ऐसा सद्गुरु अमेन अमेन अमेरेंद्र प्रभेहुनी अमित चंद्र सह्याद्री वासी दिगांबर मोक्षदाता जीवाचा काय वाणू मी तुझी थोरी आमोग दाता ज्ञान भंडारी वेद श्रुती पडल्या विचारी तुझे गुण वर्णिता तुझी या उपकाराची सीमा मिथ्ये नाही पुरुष उत्तमा जीवा अपराधी दुरात्मा भजनी नसे सावध योगान योगी अवतार घेसी जीवाची अविद्या छेदसी जीवदम पाप राशी पदार्थ पाहुनी भुलले तुझे कृपेशी अपात्र झाले ते मायाबंदी पडले गर्भवासाचे झोले कैसे चुकती तयाशी ऐसा निदानाधिकारी असता जीव परी तू कृपा करीसी सदैव पूर्ण पदाचा गौरव पात्रा लागी करीसी पुरुषाशी लक्षे 84 लक्ष येऊन भोगिता त्रास न म्हणजे जीवाचे चिता प्रपंचाचा व्यवहार धरिता डोळ सास तांदळा झाले जैसा उदय होता तमारी तमनासे निर्धारी तैसा तुझी कृपा होय जयावरी त्याचे जडती त्रिविध ताप दत्ताध्यायी निरूपण केले परज्ञानाचे कथन ते अनुभव जाण ज्ञान कळले संपूर्ण मज लागे आता एका शंका उद्भवली ती पाहिजे दूर केली जहू पदार्थाची बोली बोलती सकळ ते मज लागिन वेदावे वेगळाले करुणे सांगावे कोणापासून स्वभावे आकारासी आले पदार्थ ऐकून शिष्य सरितेचा प्रश्न श्री गुरु वर्षे स्वानंद गण मनती बापा पदार्थ लक्षण तुझ लागोनी सांगतो श्री माया जे कळाधारी सोहम बिजासी अंकुरी तो पदार्थ निर्धारी उत्पन्न झाला कुशीतेच्या जी मूळ पुरुषाची स्वामिनी आजया म्हणती तिज लागोनी जे अनंत ब्रह्मांडाची जननी सकळ आद्य मूळ माया विराट पुरुषाचे चिन्ह जिचे रोमरंध्री उत्पन्न अनंत विराट छाये लागुण अत्यादरे स्तविती ऐसी ती महामाया खेचरी
आनंदाची पूर्ण लहरी सूत्रधारक निर्धारी सकळ देवी देवतांची अनंत कोटी ब्रह्मांड माळा शोभती श्री मायेच्या गळा जगजननी चितकळा सकळ करुणिया करती जे स्वहंबी जरदयी धरुणी गर्भिण झाली माया जननी चारी पदार्थ प्रसवोनी पुत्र भावे पाळीत एके ठाई जन्मले क्रियापदा वेगळे केले त्यामध्ये दोघे नित्य झाले दोघे झाले अनित्य जैसे कुल्हाळ भांडे गळवीत एकची मृत्तिका नेमस्त अग्नि माझी दग्ध करीत परिप्रालब्ध दैव वेगळाले चौपुत्राचे नाम ठेविले ते परिसावे अनुक्रम जीवा विद्यायुक्त परम देवता निर्दायक प्रपंच आणि परमेश्वर हाच हुणामाचा निर्धार त्याचे वेगळाले चरित्र शिष्यराया अवधारी गुणेश्वर संपत्ती परमार्था अंगी शोभती ते तुझ प्रतीयता मती वेगळे करुणे सांगतो सर्वाभूती समसमान चैतन्य स्वरूप व्यापक गहन कोटे नोवे अधिक न्यून हे लक्षण परमेश्वराचे राजा रंक समसरिता ग्रो ब्राह्मण परियसा राजहंस आणि वायसा द्विजादी करुणी अंत्यज जैसा मेघ वर्षे पृथ्वीवरी उत्तम आदमन विचारी गंगा तोय विस्तारी आघात हारी तृष्णे ते प्रथम गुणाचे लक्षण दुसरे तो स्वतंत्रपण स्वतंत्रतेची ओळखण बरवे परी जाणावे परमेश्वराचे स्वतंत्रपण कैसे गळामूळ करी संतोषे नाना उपाधी वेगळा दिसे सकळ करुणी अकर्ता आपण यंत्र होऊनी यंत्र चालवी स्वते जनी 84 लक्ष मांडणी योनी भोगिती जीवासी भगवत भक्ता पासी स्वतंत्र नाही परमेश्वरासी अहम भक्ता पराधीन या वचनासी भागवती ऐसे बोलिले भगवंता वाचुनी सर्वता जाण भक्ता वाचुने सर्वता जाण एरवी नसे कोणाचे स्वाधीन नाना तपे केली आजान वसे न होय जगदात्मा तीक्ष्ण शस्त्राचे अंग जैसे ऐसी भक्ती सूक्ष्म विलासे ते ते परमेश्वर स्वसंतोषे स्वतंत्रता सांडोनी येरी तयाची स्वतंत्रता व्यापिले चहू पंचभूता चहू सृष्टीच्या दैवता सत्ता मानिती जयाची निरापेक्ष तिसरा गुण परमेश्वरांगी शोभे जाण ते निरपेक्षेचे लक्षण एकाग्र चित्ते श्रवण करी अपेक्षा नाही जयासी इच्छा हेतू निशेषनासी निरंजन पदाचा रहिवासी परमेश्वर तो निरपेक्षता मूर्तिमंत जयाचे अंगी शोभत काया माया विरहित स्वरूप से परमेश्वराचे निर्गुण हे चतुर्थ पद विलासले सचिदानंद चतुर शून्या पर विशद सदानंदे शोभत त्रिगुण गुणाची वार्ता जेतेन चाले सर्वथा त्रिगुणी असे मायेची सत्ता गुणापरिता परमेश्वरो रज सत्वानी तम हे त्रिगुणाचे असे गावरम नित्य निश्चय निरूपमा स्वरूपाशे परमेश्वराचे विकार लागला गुणाशी परमेश्वर निर्विकार परियेशी अच्युत पदाचा रहिवासी परमेश्वर तो गुणांगी उत्पत्ती लय परमेश्वर निरोपम अवयव अयव्यय चतुर्थ गुणाचा अन्वय
साक्षप सांगितला. आता सर्वज्ञता कैसी बरवे परी आणावी मानसी पाचवा गुण परियेसी परमेश्वराचा. सकळ ज्ञानाने नातीला सकळ विद्येने शोभला शुद्ध सत्ये अधिष्ठिला बरवे परी. जीव देवतांचे ज्ञान प्रपंचाचे अनर्थ लक्षण सकळ विश्वाचे मूळ जाण याचे ज्ञान परमेश्वरासी. स्वतेजे तेज रूप नशे जया अन्नयाचा साक्षप सर्व ज्ञानाशी रूप सत्य करुणी ज्याचिया. जितके आले आकारासी त्याचे ज्ञान असे परमेश्वरासी म्हणून सर्वज्ञ पदासी पावता झाला. सर्वज्ञता गुण पाचवा तुझ लागी निरोपिला बरवा तृप्त काम गुणा सावा चित्त देऊनी परिसावे. सर्व कामिक वासना परिपूर्णते पावली जाना अतृप्ततेची कामना निशेष जेते निमाले. जैसा का अपापती ग्रीष्मकाळी गंगा न प्रवाहाती परी ओहोटे ना निश्चिती तृप्त असे निशेष जेथे निमाला. वर्षा ऋतू पावता जळ घेऊन धावती सरिता तेने हरसे भरता दिसे जैसा निश्चय. ऐसे परमेश्वराचे गुण सदा तृप्तता परिपूर्ण गुणाचे न करावे लागे ग्रहण स्वगुणे पूर्णता पूर्णता. या भांडवलाची गाठी बांधिलीशी रूप संपुटी मग हे विचित्रा परिसृष्टी तृप्त कामे बानिले. तया परमेश्वरा लागी अष्टभावाष्टांगी नमन करोनी प्रत्यांगी हिता पुले साधावे. ज्याचा ध्यान उदयचा वारा झगटे जीव स्वरूप तरुवरा अविद्या कुसंगी जीव भ्रमरा नित्य मुक्तता स्वभावे. याचे नामाचा दिव्य रस जिवे लागी निमिष रस. पी पुरुषार्थ तुझ निरोपीला यथार्थ पुत्र प्रथम श्री मायेचा. किती नंबर आहे? किती नंबर आहे? दुसरे पुत्र नाव जीव मायेने ठेवले स्वयंमेव सकळ प्राप्तीचा ठाव सकळ कर्माधिकारी. परमेश्वराची प्रतिमा जीवा जाणी जे निरोपमा अविद्या संगतीने ब्रह्मा वरफडा झाला स्वर्ग जे नरकी. जे परमेश्वराचे कारणे तेथील दृश्यत्व जीव जाणे परिप्रपंचाशी भूलणे हे अधोमती जीवाची. देवता प्रपंचासी भुलला स्वस्वरूपाते विसरला अहम मनोनी उतरीला कर्म भूमीसे. जे जे मार्गी देखे दे नगरी तेथील राजत्वाची धरी अहंकारी मायारची गंधर्व नगरी पुढे नाना प्रकारे. मग नाही तेच करी उत्पन्न रमावया जीवा कारण परिजीवन ओळखे खुण त्या निर्माण करत्याची. परमेश्वर बोधिले नाना प्रकारे संबोखिले मी कोण या परीक्षिले झाला विनमुख. परमेश्वरे म्हणती जीवाशी तुम्ही उत्तम स्थळाचे रहिवासी आम्हा ते जाण निश्चयसी तुम्ही तुम्हास जाणत गा. तव का तव जीव देते प्रत्युत्तर म्हणती न जाणो तुमचा निर्धार आणि आपणासही साचार न जाणो आम्ही. तुम्हा ठाई काय विशेष म्हणून भजावे तुम्हास देवता प्रपंचेन सुखास आम्ही पाहून इच्छेसी. सर्व विषयाची योग्यता
पावे दैवताची सान्निध्यता प्रपंचे आश्रय धरिता सर्व काम तृप्त होती उत्तम ते टाकून का करावे तुमचे अवलंबन ऐसे निश्चय पूर्वक वचन जीव बोलती बंधुसी ऐशी जीवाची अज्ञापना पाहुणी परमेश्वर दुःख मानी मनी पोटी धरी लागे वेगे करुणी मृत्यू लोकापर्यंत युगान युगी अवतार घेती नाना परी जीवासी बोधती कर्म उपासना ज्ञान स्थिती उपदेशती जीवा कारणे विद्या भक्तीचे लक्षण ज्ञान भक्ती वैराग्य जे चिन्ह नाना योग यागादी साधन जीवा लागी उपदेशिती इतिहासादी पुराणे उत्पन्न केले जीवा कारणे बहुता परीचे पुरशरणे जीवा लागी निर्मिले ध्यान धारणा मुद्रासन आजपा जप संपूर्ण प्राणायामादी स्वरूप ज्ञान जीवा कारणे निर्मिले अष्टमहासिद्धीचे भांडार पवन जयाचा प्रकार अनुहाताचा निर्धार जीवा कारणे निर्मिला निर्गुण सायोजता पाचवी मुक्ती आणि अपरोक्षवादा युक्ती वेदारके स्थिती निर्माण केले जीवा कारणे उपनिषदादी वेदांत नीती शब्दाचा सिद्धांत चार वाक ज्ञाने धादांत जीवा कारणे निर्मिले तीर्थ व्रत उपासना ज्योतिषी शिल्प जाना गुरु पदची विवंचना जीवा लागी दाविती इतके देव उपकार केला परी जीवन उमजे स्वरूपाला काजे भ्रमा ते पावला अविद्या संगे करोनी जीवांगी जे षडगुण तयाचे तुझ करीतो ज्ञान अज्ञान आणि अबद्ध गहन ऐकदेशी व्यापक निरानंद आणि अतृप्तता या लक्षणे जीवाची योग्यता म्हणून ओळखे तत्वता परम पुरुषासी अज्ञान म्हणून ज्ञान नाही बुडे अहंभवाचे डोही संकल्प विकल्प संदेही प्रवर्तक होय ठेवते ठाई देवते ठाई वासना सर्व काळ जडली जाणा नित्यानित्याचा उगाना सर्वता कळेना जैसा आपण कोण कैसे स्वरूप नाही जयाचा साक्षप प्रपंचाचा अक्षप मनातून दयाचा आपले स्वहितना विचारे ते करू नये तेच करे दुर्वासनेचे भरे भरे तेची पाहे अज्ञान मोक्ष म्हणावे कवनासी जीवनातिले अविद्ये कैसी कैसे प्राप्त व्हावे परस्वरूपासी हे जयासी कळेना परोपकार कैसा करावा देह कोटे जिजवावा परमेश्वरा पुलासी करावा हे जयासी कळेना माया तरुणी कैसे दावे कैसे परात पराशी पावावे साधू संतासी का शरण जावे हे दयासी कळेना देवता भक्ती केलिया पाऊ कवन्या ठाया ऐसा भ्रमणी रूढ प्राणिया त्याशी अज्ञान म्हणावे बद्ध म्हणजे नाही शुद्धी लागला परोक्षवादाचे बुद्धी उद्धरणाची नाही स्थिती योग यागी प्रवर्तला जपत पादी नाना व्रत कामिक स्तोत्र सदा जपत देवी दैवतेसी सदा पूजित काया वाचा मनोभावे केडरी पूचे झाला स्वाधीन इंद्रे करी विषय अधीन प्रवर्तीचे मद सेवन उत्तमपणे विचारत जिव्हेची या लालसा या लागी करिगा पशु हिंसा अविद्येने पुरोडासा सेवन करे मद्यपाणी अतिप्रीती
त्यास्तव सेवन करीती, हितानहित न विचारिती, कामना लोभे भुलले. सजीव तुळसी तोडिती, निर्जीव पाषाण पूजती, सार्थक वक्तृत्व चालविती, अबुद्धपणे. नाना मताचा गलबला अबोधपणे वाढाविला. कोणी न माने कोणाला, विचार मग ते कैचा. न्याय मार्ग ते सांडून, अन्यायी प्रवर्तती जाण. अबुद्ध ते दुसरे लक्षण, या परी जीवाशी लागले. एक देशी गुण तिसरा, जीवांगी शोभिला खरा, तेने बहुत अविचारा प्रवर्त होय. गाजे सर्वज्ञता नाही जीवासी, म्हणून एक देशी पण आले त्यासी, व्यापक निस्सेसी चतुर्थ गुण जाणावा. आपुले देही व्यापक, न जाणे अन्याचे सुख दुःख. विकार तो हिरतला देख, मूढमती करुणी. पर पिढेचा हर्ष माने, निंदा द्वेष आवडे मनी. पर न्यून बोले वचनी, हेची जाना व्यापक. शत्रु मित्र दोन्ही भेद, याचा आवडे मनी छंद. अतृप्त गुण विषद, हे व्यापकपणे जाणावे. शत्रू मित्र दोन्ही भेद, याचा आवडे मणी छंद. अतृप्त गुण विशद, हे व्यापकपणे जाणावे. निरानंद गुण पाचवा, जीवे अभ्यासीला बरवा. आनंद प्राप्तीचा ठेवा, कदापि जीवा प्राप्त न होय. पराचे ऐश्वर्य पाहुने, दुःख धरी आपुले मने. परभूषणे अंतःकरणी, दुःखे फार. कुबेर संपत्ती प्राप्त होता, आनंदे आनंदे नापुले चिता. अभ्यास प्रपंचाचा करिता, विसंबेना क्षण भरी. अतृप्तता हा सहावा गुण, जीवाश्रईला गहन. तृप्ती नाही जीवाला गुण, कवन्या पदार्थाला गुणी. जडरस पदार्था जेविता, क्षणभरी तृप्ती होय चित्ता. पुन्हा पुन्हा त्या पदार्थाचा इच्छा करिता, तामणे जीवासी. विद्या धनादी ऐश्वर्य, वस्त्रालंकार शोभायमान. अश्व गजादी समुदाय, पावला नोहे तृप्तता. छत्र तशी बिकायान, नाना परीचे आरोहण. लक्ष्मी समजाया गहन, मिळतान पावे तृप्ती ते. पुत्र पौत्रा सहद्र्य सोयरे, कन्या सुन्यादी अंतरे. किल्ले दुर्ग मनोहरे, पाहून न होय तृप्तता. सकळ पृथ्वीचे राज्य आले हाता, तरी तृप्ती न बाणे चित्ता. कोट्यावादी भंडारे ग्रही असता, परी न पावे तृप्ती ते. चार वेद षडशास्त्र 18 पुराण, अगम निगमादी व्याकरण. दश ग्रंथी ज्ञाता पूर्ण, झालियान पावे तृप्तता. साधिल्या 64 कळा, मंत्रे यंत्री प्रताप आगळा. संगीत नृत्य गायन कळा, साधिल्यान पावे तृप्ती ते. दस इंद्रियाची रुची विषयी, प्राप्त करे करुणा न्याय. क्षणोक्षणी रची उपाय, विषयात ते मिळ. या गुणाते आश्रईला. द्वितीय गुण श्री मायेचा, जीव पदार्थ निवेदिला साचा. आता तिसरे पदार्थाचा, विचार सांगतो तुझ लागी. देवता पदार्थ तिसरा, त्याचे षडगुण अवधारा. अपारा मोचक निर्धारा,
आकृष्ट आणि निर्दायक लुप्तिका आणि घातिक घातकी ऐसे हे षडगुण नेष्टकी दैवता पदार्थ परिपातकी येणे करुणे शोभला पर दोमुख म्हणजे परात्पराशी न जाणीजे ऊर्ध दृष्टी सहजे नाही तयासे आपुले खालते पदाते ज्ञान देवताशी असे घन तयाची भक्ती करिता जाण अच्युत पद लाभेना जे देवताची भक्ती करीती त्यासी आपुले पद समर्पिती मोक्ष मागता तया प्रती म्हणती हे नुण्य सर्वथा अधोमती अधोगती तया देवताची म्हणून प्राप्ती न होय परलोकाची अविद्या ते जीवाची कदा काळी तुटेना पूर्व पक्ष मायेचा स्वर्ग नरक बोलती साचा अधिकार देती तेथीचा जीवा कारणे अमोचक पदाचे आख्यान जन्म मृत्यू न चुके जीवाचे जाण 84 लक्ष पचवी गहन भोग न चुके तयाचे आकृष्ट म्हणजे दुःख देती कामने करुण नवस घेती ना देता तया गांजिती त्रितापे करुणी परम कपटी कुटिळ खळ तामस आमगळ जीवा झोंबती चांडळ परम निर्दय पाप रूप जैसा अमिषा कवडी मासा प्राण व्याकुळ होय जैसा तैसा देवताचा दिवसा मधुर लागे जीवासे निर्भय भोगविती जीवासी उद्धरण नाही तयापासी आचार विती कर्मासी भोग इच्छा दावणी जैसे मैदाचे गुण विश्वास देवणी घेती प्राण तैसे देवता संगे करुण सुख नसे जीवासी नीच संगती करिता स्वप्नी न पावे सुखाची वार्ता तैसे दैवताशी भजता निर्णय चुकती जीवाचे लुब्धिक म्हणजे कैसे परी जैसी पारधी वागुळ पसरी अंत पळता प्राणहारी तया मृगाचे जैसे का मधुर वाधे परियसी गारुड धरती सर्पासी तैसे परी जीवासी दुःख देती दैवता जैसा पारदी असंख्य जीव घेता निष्ठुर निर्दय लोलुपता अंतकरणी उन्मत्तता तैसा देवता संग जैसे शस्त्राचे सौंदर्यपणा अज्ञान जीवा घात घन तैसे दैवताचे भजन आत्मघातकी जाणावे देवता स्वतः न तरती ते जीवासी कैसे परी तारिती म्हणून आत्मघातकी बोलती गुण सहावा देवताचा जैसा जारणी स्त्रीचा भाव पतीस दाखवी हव भाव तैसे दैवत